चला अगदी या सामन्यातील पहिला षटकार येतोय. अथर्व गुंजाळच्या बॅट मधनं आलेला हा उत्तुंग षटकार आपण बघतोय. टीम सर एव्हेंजर्स विरुद्ध श्रीमान भूषणबाईजी लोंढे या दोन संघादरम्यान ही मॅच. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. अनिल भोये यांना तुम्ही बॉलिंग ट्रॅकवर बघू शकाल. दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्वाची असेल. याचं कारण या सामन्यातील विजयी संघ सलग 3 विजयांसोबत या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पोहोचणारा आजच्या खेळातील पहिला संघ असेल तर या स्पर्धेतील 7वा संघ असेल. ऑनसाइडला चॅडम पूल केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रवीण निषाद कडनं चेंडूला अडवलं गेलं. सिंगल येते. अथर्व गुंजाळ आणि नयन पाटील ही जोडी सर एव्हेंजर्स या संघाकडनं. अनिल भोये यांना इथे पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलं. या सामन्यातील पहिल्या डावातील पहिलं षटक. स्विच हिट केलाय. चांगला स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. इट्स अ 4 रन्स. चौकार. चला घाई करा. 30 मिनिटांचा वेळ असेल दोन्ही टीमसाठी. 30 मिनिटांचा वेळ असेल दोन्ही संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धापल करावं लागतंय. 4:20 पहिलं षटक सुरू झालंय. 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक इथे पूर्ण होत आहे. आपल्याला 30 मिनिटांमध्ये हा डाव पूर्ण करायचा आहे. कारण याच्यानंतर आणखी मॅचेस आहेत. तर दोन्ही संघांना विनंती असेल कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. आज तब्बल आपल्याला 10 मॅचेस खेळवायच्या आहे. तर त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती असेल टाइमपास करू नका. धावफलक 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. लॉफ्ट केलाय. अगदी ओव्हर द मिड ऑन. अनिल भोये धावताय. हो लाजवाब स्ट्रोक. अगदी मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. षटकार 6. थँक्यू. ऑनसाइडला पुन्हा एकदा पूल केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये अनिल भोये चेंडूच्या मागे येत आहे. बॅक टू द बॉल. चांगलं कलेक्शन. प्रवीण निषादवर आक्रमण केलं जात आहे. धावफलक या सिंगल सोबत 19 धावा. अत्यंत महत्वाचा सामना. यावेळेस ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र संपर्क नाहीये. प्रवीण निषाद आपल्या जादुई फिरकीच्या जाळ्यामध्ये इथे बॅट्समनला अडकवतोय आणि विकेटवर अक्षरशः बॅट्समनला नाचायला भाग पाडतोय. नयन यावेळेस स्लॉट मध्ये होता. फटका फसलाय. राज बोहरा एक लाजवाब झेल
आणि इथे सर एव्हेंजर्स संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद. नवीन बॅटर आलेत. तेजस तेजस गांगुर्डे आलेत. फलक 19 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मिस टाइम स्ट्रोक. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगला फील्ड इथे कव्हर रिजन मध्ये. अगदी टिपिकल टेनिस क्रिकेट स्ट्रोक. तेजसच्या बॅट मधनही सिंगल असेल. फलक 1 गडी बाद 20 धाबा. हलक्या हाताने चेंडूला इथे कव्हर क्षेत्रात ढकललंय. या सिंगल सोबत धाव संख्या पुढे जाते. 20 धावा 20. रिव्ह्यू अंपायर्स कॉल सर. ओके इथे पंचांच्या माध्यमातून हा निर्णय तपासला जाईल. ओव्हरस्टेप आहे की नाही इथे तपासलं जाईल. इट्स अ नो बॉल. लास्ट बॉल. या बॉल नंतर बॉक्स आखला जाईल. हा बॉल क्लिअर करून घ्या. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. अवंतर धाव मिळेल. फलक 23. चला पटकन चला. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल.
ऑनसाईडला पूल केलाय. समोर आहे तिथे राज बोहरा. चेंडूला तिथे अडवलं जात आहे आणि 2 षटकांची समाप्ती होते. चला या बॉक्स आखा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 24. चला डीजे.
अगदी टॉप ऑफ द बाउन्स खेळून काढलाय. राज अगदी वेगानं चेंडूवर आले. दोन खेळाडू सनी पाटील आणि राज बोहरा हे दोघंही क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवर आलेत. धावफलक जर आपण बघत असाल 26 धावा धाव पलकावर लागताय. 30रं षटक प्रगतीपथावर. तेजस गांगुर्डे ऑन स्ट्राईक. या अगोदर जे 2 विजय मिळवलेत सर एव्हेंजर संघाने, यामध्ये फार महत्वाचा आणि मोठा रोल राहिलाय तेजसचा. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हरकत घेतोय. ही खासियत आहे अनिल भोये यांची. गोलंदाज अनिल भोये चेंडूला कट करतात. प्लेड अँड मिस. डॉट बॉल येतोय. धाव फलक 26. आमचे ऑफिशियल स्कोरर गौरव परदेशी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. गौरव ब्लॅक स्क्रीन जवळ. हो दादा, ग्रीन टी शर्ट, ग्रीन टी शर्ट समोर ब्लॅक स्क्रीनवर. बाजूला व्हा सर, बाजूला स्क्रीनच्या बाहेर जा ना, पडद्याच्या बाहेर जा. अहो बॅट्समनला त्रास होतो समोर. ब्लॅक स्क्रीन आपण का लावलाय? यस, थँक्यू थँक्यू, धन्यवाद. तगडा प्रहार इथे तेजसच्या बॅट मधनं. मॅक्झिमम हिट, षटकार 6. एक तेजसच्या बॅट मधनं एक मजबूत प्रहार येतोय. फलंदाचा आविष्कार. बॉल सीमारेषी पार, षटकार. आणखी एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केलाय जितेंद्र. बीबीएल संघाचा आयकॉन प्रवीण निषाद यांचे अत्यंत जवळचे जिवलग सहकारी. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करणारे जितेंद्र. अगदी त्यांच्या मित्र मेळ्यामध्ये त्यांना खली या नावाने देखील ओळखलं जातं. आणि लांबच लांब षटकार, पॉवर हिटिंग, शक्तिशाली फटकेबाजीसाठी जितेंद्र यांना जाणलं जातं. प्रवीण निषाद आयकॉन खेळाडू, सबसे बडा खिलाडी प्रवीण निषाद उर्फ पहाडी. अनिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ शफल झाले. चांगला प्रहार समोरच्या क्षेत्रामध्ये, वी क्षेत्रामध्ये, डम द ग्राउंड येतोय. चौकार 4. फलक जाऊन पोहोचेल 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 1 गडी बाद 37 धावा. थँक्यू 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 थँक्यू. 3 षटकानंतर 1 गडी बाद 37 धावा. 37 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर्स. 3 ओवर के बाद 1 विकेट के नुकसान पर 37 रन. धावफलक 37. चांगला बॉल प्रवीण निषाद कडनं. अगदी बॅट्समनच्या पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. मुख्य पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 38. चौथं षटक वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन येत आहे सातपूर एंड कडनं. ऑन साइडला पूल केलाय. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट बॉडी बॅलन्स. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑन. षटकार 6.
अतुल बॉल सापडत नाही आदित्य सर, तुमच्याकडचं वापरा. रोल बॉल आहे का? ठीक आहे. या दरम्यान स्लॉटमध्ये चेंडू होता, मात्र आहे चांगलं फील्ड केलं गेलं अनिल भोयेकडनं. लॉंग ऑफ सीमारेषेजवळ चेंडूला अडवलं जात आहे. एक चांगलं पार्टनरशिप बघायला मिळतंय. धावफलक 3.3 षटकानंतर 45 धावा, 12.86च्या सरासरीने एक चांगली टोटल धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. तेजस ऑन स्ट्राईक. या दरम्यान स्लॉटमध्ये होता खराब चेंडू यावेळेस प्रवीण निषादकडनं अगदी समोरच्या बाजूला चेंडूला पिच केलंय. ओव्हर पिच डिलेव्हरी. चेंडू हाफ वॉलीवर घेतलाय, पिक केलाय आणि फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार 6. एक मजबूत प्रहार येतोय तेजसच्या बॅटमधनं. लोअर फुलटॉस ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू. चांगला फील्ड सनी पाटील कडनं, चांगला रिटर्न देखील. चांगला इथे कलेक्शन मयूर वाघ या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. 3.5 षटकानंतर 1 गडी बाद, 52 धावा. अंतिम चेंडू. या दरम्यान ऑन साईडला पूल केलाय, मात्र खाली क्षेत्र राजभोर अगदी वेगानं आलेत. या दरम्यान रिटर्न येईपर्यंत अगदी वेगानं विकेटच्या आतमध्ये 2 धावा पडून पूर्ण केल्यात. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम सर एव्हेंजर्स 1 गडी बाद, 54 धावा. डीजे. तीन मिनिटात ती ओव्हर चालू झाली पाहिजे शेवट. तो बॉल गेला तो चला घाई करा प्लीज. अजून 3 मॅचेस बाकी आहे. अनिकेत आलेत. अनिकेत कटारे बॉलिंग ट्रॅकवर. राउंड द विकेट. खराब लाईन अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप.
या दरम्यान तेजसच्या बॅटमधनं स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी उंचावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. चांगला प्रहार आणि आत्ता देखील षटकार येतोय. 6 धावा. यावेळेस विकेट किपर मयूरकडनं चांगलं कलेक्शन, अगदी हवे सूर मारत असताना चेंडूला तिथे स्टॉप केलंय. सिंगल येते, धावफलक 1 ने पुढे जाईल. 4.2 षटकानंतर 1 गडी बाद 61 धावा. चांगला बॉल अनिकेत कटारेकडनं राऊंड द विकेट मारा करतोय. तेजस प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करताय. लॉफ्ट केलाय आहे तिथे प्रवीण निषाद. संधी असेल स्ट्रायकिंग एंड, मात्र पुन्हा एकदा माघारी परत जात आहे. अगदी समोरच्या बाजूला धोका बघितल्यानंतर मागं परतावं लागतंय. एकच धावेवर दोन्ही बॅटर इथे समाधानी ठरतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4.4 षटकानंतर 1 गडी बाद 62 धावा. 62 रन्स. फुल टॉस, जबरदस्त बॅकफुट पंच, मिडल परफेक्ट, मिडल ऑफ द बॅट, षटकार 6. मदतीनं टीम सर एव्हेंजर्स 68 धावा. तेजस 13 बॉल 24 रनवर बॅटिंग करताय, तर अथर्व गुंजाळ 12 बॉल 35 धावेंवर बॅटिंग करताय. हो, लाजवाब, सुपर. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी अथर्वच्या बॅटमधनं. षटकार येतोय, धावफलक जाऊन पोहोचेल 74 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे
चला थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. धाफलक 5 षटकानंतर 74. शेवटचे 6 बॉल. फैजान हशमी अंतिम षटक घेऊन आलेत. तेरा बॉल 41 धावांवर बॅटिंग करताय अथर्व गुंजाळ. संघाची धावसंख्या 74. इट्स 6 रन्स. षटकार पहिल्या चेंडूवर. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 80. एक गडी बाद 80 धावा. चांगलं पार्टनरशिप अथर्व आणि तेजसच्या माध्यमातून आपण बघतोय. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला चेंडू. सनी पाटील अगदी वेगानं आलेत. आहे तिथे रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आपल्या सहकार्याला बॅकअप देत असताना अनिल भोयेकडनं चांगलं फील्ड तिथे येत आहे. 2 धावा येतील विकेटच्या आतमध्ये. धावफलक 82. एक गडी बाद 82. अंतिम षटक प्रगतीपथावर. ऑन साइडला खेळलाय आणि चेंडूला फेकून दिलाय अगदी मैदानाच्या बाहेर. तेजसच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक जबरदस्त प्रहार. फलंदाजचा आविष्कार येतोय. षटकार 6. धावफलक 88. समोर खेळलाय. नो चान्स. बिटवीन द गॅप. बिटवीन द गॅप. इट्स अ 4 रन्स. चौकार 4. धावफलक 93. जाणे चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा येत आहे. धावफलक या 4 धावींच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 97 धावा. 97. अंतिम बॉल या सामन्यातील पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. इट्स अ नो बॉल.
चला, नो बॉल. एट रन्स या नो बॉल सोबत एकंदर धावीच्या मदतीनं 98 धावा धाव फलकावर लागत आहे. फ्री हिट असेल. फ्री हिटच्या माध्यमातून या 2 धावा येत आहे. यासोबतच इथे 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर सर अव्हेंजर्स या संघाच्या 100 धावा पूर्ण आणि टीम BBL या संघाला ही लढत जिंकण्यासाठी 36 बॉल 101 धाव्यांची आवश्यकता. 101 रन. डीजे चला बॅट्समन चला लवकर. चला राज.
चला ही मॅच जर श्रीमान भूषणभाई लोंढे हा संघ जर जिंकत असेल, BBL हा संघ जर मॅच जिंकत असेल तर NSF चे प्रमुख सन्मान्य अझरभाई शेख यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. BBL संघ जर हा सामना जिंकत असेल तर नीलधारा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष या स्पर्धेचे आयोजन प्रमुख सन्माननीय अझरभाई शेख यांच्या वतीनं 1001 रुपयांचं पारितोषिक असेल BBL संघासाठी. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर राज बोहरा इथे बाद होत आहे. गोल्डन डकचं शिकार. टीम BBL संघाला पहिल्या चेंडूवर मोठा धक्का बसतो. या अगोदरच्या दोनही लढतीमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा राज बोहरा शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर आउट. या दरम्यान थँक्यू श्रीमान भूषणभाई लोंढे या संघाचे संघ मालक सन्माननीय विकीभाई लोंढे यांचं इथे आगमन झालंय. धुळवडीचा प्रचंड आनंद घेत असताना आपल्या संघाचा आनंद घेण्यासाठी, संघाच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी ते इथे उपस्थित झालेत. त्यांचंही स्वागत. प्रवीण निषाद आलेत. ओ लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय. ओव्हर द मिड विकेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओ चांगला फील्ड कृष्णा खिल्लारे. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना इनफिल्डच्या वरनं एक चांगला स्ट्रोक प्रवीण निषाद कडनं. आपलं आणि संघाचं देखील इथे अकाउंट ओपन करत आहे. धाव फलक जाऊन पोहोचेल 2. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल यावेळेस समर्थकडनं लेग कटर बघायला मिळाला. अगदी गोलंदाज प्रवीण निषाद, बॅट्समन प्रवीण निषाद हे देखील एक चांगले गोलंदाज आहेत. मात्र प्रवीण निषाद सारख्या इतका नामचीन गोलंदाजाला त्याच्या बॅटिंगच्या इनिंग मध्ये आपलं अप्रतिम देत असताना, सर्वोत्तम देत असताना समर्थकडनं चांगली गोलंदाजी. समोर खेळलाय, चांगला फील्ड, डायरेक्ट हिट केलाय. प्रवीण निषाद इथे धाव बाद होत आहे. BBL संघाला बसलेला हा दुसरा धक्का पहिल्याच षटकामध्ये. फलंदाज बाद.
अनिल भोये आलेत नवीन बॅट्समन. थोडस संघ अडचणीत सापडलाय. फटका फसलाय. खराब स्ट्रोक सिलेक्शन. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. अनिल भोये गोल्डन डकचं शिकार ठरत आहे. आवश्यकता नव्हती. या अगोदर 2 विकेट डाऊन झाल्या होत्या. संघ अडचणीत सापडलेला होता. समोरच्या बाजूला मयूर वाघ सारखा एक चांगला बॅटर आहे, तर तुमचं काम होतं त्याला साथ देणं, सोबत देणं. मात्र इथे खराब स्ट्रोक निवडला गेला. परिणाम स्वरूप बाद व्हावं लागतंय. तिसरा विकेटचं पतन. फलंदाज बाद, बॅट्समन आउट. विकेट किपर संघमालक खेळाडू सुधाकर मोरे सरांच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल टिपला जातोय. आदर्श पद्धतीने चेंडूच्या खाली येत असताना जज केला गेला बॉलला. झेल टिपला जातोय. तिसरा विकेटचं पतन. नवीन बॅटर आलेत. सनी पाटील आलेत. ऑन साइडला खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिथे पुन्हा एकदा कृष्णा खिल्लारे. चांगलं फील्ड तिथे केलं जात आहे. इथे रिस्की रन. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहे. इथे जर चांगला रिटर्न आला असता तर निश्चितच सनी पाटील यांचा विकेट डाऊन झाला असता. मात्र तसं काही झालं नाही. 2 धावा मात्र अगदी वेगानं पूर्ण केल्या जात आहे. धाव फलक बीपीएल संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 4 धावा आणि पुढच्या 30 बॉल मध्ये आणखी 97 रनांची आवश्यकता. 30 बॉल 97 रन. ऑन साइडला बैठक फटका. इथे मात्र कृष्णा खिल्लारेच्या हातामध्ये झेल आणि 4था विकेट. इथे बीबीएल संघाचा डाऊन होतोय. स्टार खेळाडू मयूर वाघ झेलबाद. विकेटचं पतन. ओहो माय गुडनेस. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर इथे बॅटर बाद होत आहे. बीबीएल संघाला बसलेला हा 5 गडी बाद, 4 धावा.
ऑन अ विकेट हॅट्रिक, ऑन अ विकेट हॅट्रिक. इथे विकेट होईल का, विकेट हॅट्रिक होईल का? आणि या स्पर्धेतला दुसरा विकेट हॅट्रिक. सलग 3 बॉल 3 विकेट इथे डाऊन होत आहे. बीबीएल संघ मात्र आता प्रचंड अडचणीत येतोय. 6 विकेट, अगदी 4 धावा, फक्त 4 धावेंवर 6 विकेट डाऊन होत आहे. सोनू झेलबाद. या स्पर्धेतलं दुसरं विकेट हॅट्रिक मिळवत आहे गोलंदाज भरत भुसारे. या अगोदर श्रवण काळे यांच्या नावावर विकेट हॅट्रिकचं रेकॉर्ड आहे या स्पर्धेतलं. नवीन बॅटर आलेत आता. फैजान आलेत. अगदी वेग वाढलाय भरत भुसारे यांचा. विकेट हॅट्रिक आल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल देखील वाढलेला दिसतोय. सोबतच आत्मविश्वासासोबतच इथे गोलंदाजीचा वेग देखील वाढलाय. चांगला चेंडू यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला लिव्ह केलंय फैजानने. एज तळमन क्षेत्रामध्ये चेंडूला स्टाफ केलं गेलं. सिंगल येते आणि यासोबतच 2 अंतिम चेंडू असेल या षटकातला. धावफलक 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावर लागताय 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉल. Oh my goodness! What a catch! Superb, superb. आज हा सामना आणि हा दिवस नाहीये इथे बीबीएल संघाचा. 7वा विकेट डाऊन होतोय. सनी पाटील बाद. दोन षटकानंतर धावफलक 5 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खाली क्षेत्र. यावेळी चेंडू हवेत फ्लाय होतो मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. पुन्हा एकदा नवं षटक घेऊन येतोय समर्थ सपकाळ. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन येतोय. इथे सन्माननीय संघमालक बीबीएल संघाचे विकीबाई लोंढे यांच्या वतीनं प्राइज येते. अनिकेतसाठी षटकारासाठी प्राइज असेल. अनिकेत जर षटकार मारत असेल तर त्यांच्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि फैजान फैजान तुमच्यासाठी देखील प्राइज असेल. फैजान आपके लिए भी प्राइज है आपके टीम ओनर के तरफ से. हर एक 6 के लिए आपके लिए 500 रुपए का नगद इनाम होगा, कैश प्राइज होगा. दोनों बैट्समैन के लिए हर 6 के लिए बीबीएल टीम ओनर की तरफ से 501 रुपए का नगद इनाम होगा, कैश प्राइज होगा. 7 गडी बाद 7 धावा. चांगला बॉल समर्थकांना. धावफलक आता 2.3 षटकानंतर 7 गडी बाद 7 धावा. सामना जरी थोडासा अवघड असेल मात्र
तुम्हाला धावगती वाढवावी लागेल, कारण प्रीमियर लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव फार महत्वाची असते. या अगोदर तुम्ही 2 लढती जिंकल्यात. सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर धावगती वाढवावी लागेल. हा बिग हिट आलाय आणि इथे समोर व्ही क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय. 8व्या विकेटचं पतन. तीन 3.1 षटकानंतर धावफलक 8 गडी बाद 11 धावा. या दरम्यान स्कूप करण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क झाला नाही. एक चांगला बॉल गोलंदाज अथर्व गुंजाळकडं. अथर्व यांनी आज झेल चांगला टिपलाय, बॅटिंग देखील चांगली केली आहे. गोलंदाजीमध्ये देखील प्रभावित करणारी कामगिरी ते करताय. चांगला बॉल, पेस आहे, वेग बघायला मिळतोय, पेस जनरेट केला जातोय. अथर्व गुंजाळ लेदर बॉल क्रिकेट देखील फार चांगल्या दर्जाचं खेळतात. राऊंड द विकेट. चांगला प्रहार या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगलं फील्ड तिथे केलं गेलं, सिंगल येते. 8 गडी बाद 12 आणि आता समीकरण बनतंय 14 बॉल 89 रन. ऑन साइडला पूल केलाय, तगडा प्रहार, बिग हिट येतोय, षटकार येतोय 6. एक कडक प्रहार अर्जुन शर्माच्या बॅट मध्ये.
धावफलक 18. चांगला प्रहार अगदी लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला पिक केलंय. काऊ कॉर्नर सीमा रेषेजवळ कृष्णा किल्लारे उर्फ पाहुणा तिथे चेंडूला स्टॉप करताय. षटक इथे संपेल. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 4 गडी बाद 8 गडी बाद 19 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक धावा करायच्या त्या. 12 बॉल 81 रन. या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन नेम हर्षलजी काळे आहेत. मात्र इथे हर्षलांना यांचं नाव ऍड नसल्या कारणामुळे ही चूक झाली आहे. धावफलक 19. बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतला जात. इट्स अ फेअर डिलेव्हरी. इट्स अ फेअर डिलेव्हरी. या दरम्यान अत्यंत महत्वाचं शुभ आगमन मैदानावर झालंय. नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या दमदार आमदार, लोकप्रिय आमदार, कार्यकुशल कार्यक्षम कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय सीमाताई हिरे यांचं आगमन झाले. समवेत आपण बघू शकाल आदरणीय महेश दादा हिरे यांचं देखील आगमन झालंय. आपण बघू शकाल आदरणीय दमदार आमदार सीमाताईंच्या अथक प्रयत्नांच्या माध्यमातून, विशेष प्रयत्नांच्या माध्यमातून या मैदानावर अत्यंत भव्य प्रेक्षक स्टँड उभारले गेलेत. आणि या प्रेक्षक गॅलरीचं उद्या औपचारिकपणे उद्घाटन केलं जाईल. या प्रेक्षक गॅलरीला स्वामी विवेकानंद पॅव्हेलियन म्हणून इथे नाव दिलं गेलंय. अगदी नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रातनं विजयाच्या हॅट्रिक करणाऱ्या आमच्या सर्वांच्या लोकप्रिय आमदार, लोकनेत्या आदरणीय सीमाताई हिरे यांचं मैदानावर आगमन झालंय. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सोबतच प्रेक्षकांसाठी उभारली गेलेली जी प्रेक्षक गॅलरी आहे, प्रेक्षक स्टँड आहे, त्याचं काम कशा पद्धतीने केलं गेलं याची तपासणी करण्यासाठी इथे आदरणीय सीमाताईंचं आगमन झालंय. आपण बघू शकाल नाशिक पश्चिम विधानसभा परिक्षेत्राच्या लोकप्रिय आमदार, लोकनेत्या आदरणीय सीमाताई हिरे यांचं आगमन झालंय. आयोजन प्रमुख सीए सन्मान्य मनोज तांबे सर, सोबतच सन्माननीय NSFचे अझरबाई शेख, सन्माननीय सागरभाऊ निगळ, या सर्वांच्या वतीनं सन्माननीय आमदारताईंचं स्वागत केलं जात आहे. सोबतच महेशदादा हिरे यांचं देखील इथे मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. धावफलक 5 षटकानंतर 20 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला ओव्हर लवकर पूर्ण करा. नेक्स्ट मॅच टीम सॅटर्डे 11 आणि श्रीराम फाउंडेशन. कॅप्टन प्लीज या, टॉस साठी या.
इट्स अ वाईट बॉल. या दरम्यान व्हाईट बॉल रिव्ह्यू घेतला जातोय गोलंदाज मोरे सरांच्या माध्यमातून. आणि आणखी एक इथे सर एव्हेंजर्स या संघावर मोरे सरांवर ऑब्जेक्शन असेल की ब्लॅक कलरचा बॉटम नसल्या कारणामुळे 3 धावांची पॅनल्टीचं ऑब्जेक्शन असेल विरोधी संघाचं. थँक्यू. या दरम्यान नाशिक विधानसभा पश्चिम विधानसभा परिक्षेत्राच्या विधानसभेच्या सन्माननीय लोकप्रिय आमदार लोकनेत्या आदरणीय सीमाताई हिरे यांचं येथे VIP डायसवर मुख्य मंचावर आगमन होत आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मनोज तांबे सर, अझरबाई शेख आणि आदरणीय मनोज तांबे सरांच्या सौभाग्यवती आदरणीय जानवी ताई तांबे या सर्वांच्या वतीनं ताईंचं मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. मी ताईंना विनंती करेल मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं. मी या दोन्ही कॅप्टन या प्लीज. मी ताईंना विनंती करेल की या पुढच्या मॅचचा टॉस आपण आपल्या शुभ हस्ते करावा. आपण अगदी खेळाडूंच्या असो सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी असो अगदी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या लोकनेत्या आमच्या आदरणीय नेत्या ताईंच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाते पुढच्या लढतीची. टीम श्रीराम फाउंडेशन आणि टीम सॅटर्डे 11 या संघाचा इथे टॉस केला जातोय. धन्यवाद ताई. आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल आपण स्थानापन्न व्हावं. मी महेश दादांना देखील विनंती करेल की आपण देखील मंचावर यावं. फोटो सेशन साठी आपण यावं. एक मिनिट, दादा येत आहे. आदरणीय दादांचं देखील इथे व्यासपीठावर स्वागत असेल. या पद्धतीने इथे BBL संघ पराभूत होतोय. थँक्यू व्हेरी मच. चला, ज्या संघानं क्षेत्ररक्षण निवडलं असेल त्या टीमला विनंती असेल कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि ज्या संघानं बॅटिंग करण्याचा